लालबाग राजाच्या दर्शनासाठी आता भक्तांची मोठी गर्दी होऊ लागलेली आहे। मी सुद्धा लालबाग राजाच्या दरबारात आहे आणि सगळी गर्दी आपण या ठिकाणची पाहू शकतो। जवळपास 1.5 ते 2 किलोमीटर पर्यंत रांगा लागलेल्या आहेत आणि गर्दी काही थांबण्याचं नाव घेत नाहीये। आज 8वा दिवस आहे आणि अवघे 2 ते 3 दिवस शिल्लक राहिलेले आहेत आणि त्यामुळे आपण पाहतोय की आपल्या बाप्पाच्या लाडक्या बाप्पाचं आपल्याला दर्शन घडावं यासाठी भक्तगण आता उत्सुक झालेले आहेत आणि हेच कारण आहे की लालबाग परिसरामध्ये आता मोठी गर्दी भक्तांची पाहायला मिळते। लालबाग राजाच्या दर्शनासाठी जवळपास 3 किलोमीटरपर्यंत या सगळ्या रांगा लागलेल्या आहेत। नवसाची रांग सुद्धा आता वाढत चाललेली आहे। ही सगळी दृश्य पाहतोय पहाटेचे 6:30 वाजता आहेत आणि 6:30 वाजता सुद्धा अशाच पद्धतीनं रांगा आपल्याला पाहायला मिळतात। रात्री सुद्धा अशाच पद्धतीच्या रांगा ज्या आहेत त्या आपल्याला पाहायला मिळाल्या आणि आपण पाहतोय की मोठ्या संख्येने भक्तगण जे आहेत ते आता लालबाग राजाच्या दर्शनासाठी येऊ लागलेले आहेत। लालबाग राजा हा नवसाला पावतो आणि त्याचमुळे या ठिकाणी मोठी गर्दी कायमस्वरूपी पाहायला मिळते। गर्दीचं नियोजन करण्याचं एक फार मोठं आव्हान मंडळापुढे सुद्धा आहे, पोलिसांपुढे सुद्धा आहे आणि सिक्युरिटी गार्ड्समोर सुद्धा आहे आणि हेच कारण आहे की कुठल्याही भक्तासोबत एखादी अप्रिय घटना घडू नये याची पावलोपावली दखल सुद्धा या ठिकाणी घेतली जाते। मोठी गर्दी झालेली आहे आणि करोडो लाखो भाविक दर सालाबालाप्रमाणे यावर्षी सुद्धा अशाच पद्धतीनं रांगेमध्ये उभे राहून दर्शनासाठी येत आहेत आणि सगळी दृश्य आपण पाहतोय लालबाग राजाचं मनमोहक रूप पाहण्यासाठी भक्तांची लालबाग परिसरामध्ये मोठी गर्दी होऊ लागली आणि या गर्दीचं नियोजन करण्याचं एक फार मोठं आव्हान तर पोलिसांपुढे येत्या काही दिवसांमध्ये उभं टाकणार आहे। कॅमेरा पर्सन कमलेश गिरीश गायकवाड TV9 मराठी मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।